नमस्कार, मी हरिभाऊ कोळेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण महादेव जानकरांनी माढा लोकसभा मतदारसंघातून का उभे राहावे यावर चर्चा करणार आहोत. महादेव जानकर हे राजकारणात स्वतःची वैचारिक तात्विक बैठक निश्चित करून पुढे आलेले एक नेतृत्व. ते बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीरामजींच्या विचारधारेचे. काशीरामजींनी उत्तर प्रदेशात जशी सर्व वंचित बहुजनाला एकत्रित करून बहुजनांची सत्ता आणली, तसाच प्रयत्न महादेव जानकर महाराष्ट्रात बहुजनांची सत्ता आणण्यासाठी करत आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. त्यास धनगरांनी आपलाच पक्ष म्हणून मान्यता दिली. म्हणूनच महादेव जानकरांनी अहमदपूर, दौंड, गंगाखेड येथून आपल्या पक्षाचे, तेही धनगरेतर आमदार निवडून आणले. धनगरांनी त्यांना साथ दिली. यातून महादेव जानकर, त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि धनगर समाज यांची राज्यात एक वेगळी राजकीय प्रतिमा निर्माण झाली. त्यांची राजकीय ताकद वाढली. हे पाहूनच भाजपा पक्षाने भाजपाच्या कठीण काळात महादेव जानकरांना जवळ केले, गोंजारले. पण पुढे भाजपाने सत्ता मिळताच महादेव जानकरांची आता गरज नाही असे समजून त्यांना यूज अँड थ्रू या नीतीने बाजूला केले. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा दौंडचा आमदार फोडला. गंगाखेडच्या आमदाराच्या चौकशा लावल्या. जानकरांच्या अस्तित्वाला सुरुंग लावण्यासाठी धनगरातच एक पर्यायी नेतृत्व पुढे आणले. एवढेच नाही तर धनगरांचा पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष भाजपात विलीन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण या सर्वावर मात करून महादेव जानकरांनी आपला पक्ष, आपले राजकीय अस्तित्व कायम टिकविले, वाढविले. म्हणूनच त्यांच्या मागे आज धनगरासहित इतर समाजही मोठ्या प्रमाणात उभा आहे. आजचे राजकारण हे साधू संतांचे राहिले नसून ते संधी साधूंचे झाले आहे. यासाठीच राजकारणी लोकांनी राजकीय तडजोडी करून संधी शोधायच्या असतात. आलेल्या संधीचा योग्य फायदा उठवायचा असतो. कारण आजचे राजकारण हे चमत्कार केल्याशिवाय नमस्कार न करणारे झाले आहे. अशा स्थितीत महादेव जानकर योग्य त्या भूमिका बजावत आहेत. म्हणूनच गेल्या 70 वर्षाच्या धनगरांच्या राजकीय इतिहासात जे घडले नाही ते आज घडत आहे. ज्या धनगरांना 70 वर्षात दारोदार हिंडूनही आमदारकीची, खासदारकीची तिकिटे मिळत नव्हती, त्या आता शरदचंद्र पवारांसारखी नेते मंडळीसुद्धा जानकरांना तुमच्याच पक्षाच्या वतीने उभे राहा, आमचा तुम्हाला पाठिंबा राहील असे म्हणत आहेत. याचा अर्थ धनगरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची आणि महादेव जानकरांची राजकीय ताकद वाढली आहे हे लक्षात येते. म्हणूनच महादेव जानकरांनी या आलेल्या संधीचा योग्य फायदा घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून उभे राहावे आणि धनगरांचा खासदार म्हणून लोकसभेत पहिल्यांदा प्रवेश करावा. लोकसभेत धनगर पहिला आमदार म्हणून रेकॉर्ड करावे. कारण राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो, कायमचा शत्रूही नसतो. हे धनगरांनी वेळीच लक्षात घेऊन शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीत सामील व्हावे, खासदारकी लढावी, खासदारकी जिंकावी आणि गेल्या 70 वर्षात धनगरांना जे साध्य करता आले नाही ते साध्य करावे. शरद पवार हे मोठे राष्ट्रीय पुरोगामी नेते आहेत. त्यांच्यामुळेच राज्यात पहिल्यांदा मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यांच्यामुळेच मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळाले. त्यांच्यामुळे धनगर, वंजारी वगैरे जातींना भटक्या विमुक्तांचे आरक्षण मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थात ओबीसींना आरक्षण मिळाले. स्त्रियांना 50% जागा राखीव मिळाल्या. त्यांच्याच पुढाकारातून कवी नादो महानवर, रामराव वडकुते, ॲडव्होकेट विजयराव मोरे विधान परिषद आमदार झाले. शेंडगे बंधूंना, रामभाऊ आगमोडेंना महामंडळे मिळाली. त्यांच्यामुळे पुणे जिल्हा परिषदे अध्यक्षपद एकदा नव्हे दोनदा धनगरांना मिळाले. आत्तापर्यंत शरद पवारांनी धनगरांना जेवढी मदत केली तेवढी मदत इतर कोणत्या नेत्याने केली ते तपासून पाहावे. त्यांची नावे सांगावीत.
म्हणजे कोण धनगर विरोधी आहे आणि कोण धनगरांच्या बाजूला आहे हे समजेल. ते तपासून पाहावे, त्यांची नावे सांगावीत. त्यांच्यामुळेच आता येणारी खासदारकीसुद्धा मिळणार आहे, हे सुद्धा 100% खरे आहे. म्हणूनच धनगरांनी उगीचच साप म्हणून भोई धोपटू नये, याचा धनगरांनी निपक्षपातीपणे विचार करावा. अन्यथा चांगला कोण आणि वाईट कोण हेच धनगरांना समजत नाही, असा संदेश सर्वत्र जाईल आणि त्याचे वाईट परिणाम होत जातील. ते यापूर्वीही झाले आहेत. येथून पुढेही असे होऊ नयेत असे वाटते. शरद पवार जातीवादी, धनगर विरोधी असा प्रचार केला जातो, करविला जातो. मग तरीही त्यांच्याच मतदारसंघातील धनगर त्यांना विरोध का करत नाहीत? त्यांना 100% पाठिंबा का देतात? हेही टीका करताना धनगरांनी तपासले पाहिजे. बाकी सर्व जाऊ द्या. यावेळी धनगरांना लोकसभेत जाण्याची एक मोठी संधी प्राप्त झाली आहे. त्याचे धनगरांनी सोने करावे, यासाठी माढा मतदारसंघातील सर्व धनगर समाज, शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे सर्व नेते, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, साम्यवादी पक्ष वगैरे पक्ष, शेतकरी संघटना, अल्पसंख्याक समाज, इतर सर्व समाज घटक धनगरांच्या या राष्ट्रीय समाज पक्षाच्या आणि त्यांचे उमेदवार महादेव जानकर यांच्या मागे ठामपणे उभा राहत आहेत. त्यांना ते निवडून आणणार आहेत. तेव्हा या संधीचे सोने धनगरांनी, महादेव जानकरांनी आणि त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने करावे आणि धनगरांचा माणूस लोकसभेत पाठवावा असे वाटते. धन्यवाद. ही चर्चा आपणास कशी वाटली ते आमच्या हरिभाऊ कोळेकर या चॅनलला लाईक करून, सबस्क्राईब करून प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.